नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर एटीएम गुरु या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक प्रश्न बघणार आहोत. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य असा प्रिपोजिशन तुम्हाला निवडायचा आहे आणि तो वापरून तुम्हाला फिल इन द ब्लँक पूर्ण करायचे आहे. वाचूया प्रश्न. द बुक इज डॅश डॅश द टेबल. यासाठी 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायाचा अर्थ सुरुवातीला समजून घेऊया. बघा, इनचा अर्थ काय होतो? मध्ये. इन म्हणजे काय? मध्ये. ऑनचा अर्थ काय? वर. अंडर म्हणजे खाली. ओके, अंडर म्हणजे खाली. आणि बिटवीनचा अर्थ होतो दोघांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रिपोजिशन दिलेले आहेत ते प्रत्येक प्रिपोजिशन वाक्यामध्ये ऍड करायचे आणि अर्थ होतो. बघा, द बुक इज इन द टेबल. पुस्तक टेबलामध्ये आहे. पाहिलंय का? नाही. चला, कट झाला. दुसरा बघा, द बुक इज ऑन द टेबल. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. द बुक इज ऑन द टेबल. बघा, ऑनचा अर्थ होतो वर. आणि ऑन केव्हा वापर केला जातो? जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला स्पर्श करून असेल. एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला स्पर्श करून असेल तेव्हा ऑनचा वापर केला जातो. म्हणजेच पुस्तक हे टेबलाला स्पर्श केलेलं आहे. मग वाक्य होतं द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावरती आहे. ओके.